नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। माझ्या दैनंदिन जीवनातले रोजचे जे पदार्थ असतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूपच प्रयत्न करत असते। त्यामध्ये जे तुम्हाला पदार्थ आवडत असतील त्याला तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरत जाऊ नका। अशाच पद्धतीचा पदार्थ आज आपण बघणार आहोत। रोज गृहिणींना पडलेला प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं, आणि त्यामध्ये जर भाजी काहीच नसेल तर आपल्याकडे एक पर्याय तर असतो, बेसन पीठ घरात सगळ्यांच्याच असतं। त्यामध्ये बेसन पिठाचा तुम्ही हटीव झुणका किंवा हटीव पिठलं तुम्ही बनवू शकता। आज आपण तोच पिठलं बघणार आहोत। पिठलं म्हणजे थोडंसं पातळ प्रमाणात असतं आणि झुणका म्हणजे थोडासा दाटसर असतो। चला तर मग पिठल्यासाठी आधी आपण छान असं ठेचा बनवून घेणार आहोत। मिरची, आलं आणि लसूणचा आपण ठेचा बनवून घेतला आहे। आता आपण त्याची फोडणी बघणार आहोत। फोडणीसाठी मोहरी छान अशी तडतडून घ्यायची। तेलामध्ये छान अशी मोहरी तडतडायला हवी। त्यानंतर आपण ह्यामध्ये आता ठेचा घेणार आहोत। ठेचा आपण कच्चाच घेतला आहे, म्हणजे आपली मिरची, आपण आलं लसूण सर्व कच्चंच वापरलं आहे। त्यामुळे ठेचा आधी थोडासा छान असा तेलामध्ये परतून घेऊया। तेलामध्ये ठेचा परतताना ठसका लागणार नाही ह्याची काळजी घ्या। त्यानंतर आपण आता ह्यामध्ये कांदा घेणार आहोत। कांदा मी शेवटला नंतर वापरल्यामुळे कसं होतं, कांद्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते टिकून राहण्यासाठी आपल्याला झुणक्यामध्ये खूपच गरज असते, म्हणजे पिठल्यामध्ये किंवा झुणक्यामध्ये। कारण कसं असतं, कांदा जर करपला गेला तर त्याची चव झुणक्यामध्ये लागणार नाही। चला तर मग कांदा मी नंतर वापरला आहे आणि तो छान त्यामध्ये परतून घेतला आहे। कांदा आणि आपला ठेचा मस्त असा परतल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घेणार आहोत, हळद घेणार आहोत। 1 ते 1.5 चमचा हळदीचं प्रमाण मी थोडंसं जास्त वापरलं आहे, कारण कसं आहे, आपण पिठलं जे बनवणार आहोत त्यासाठी हळद एकदम खूप महत्त्वाची आहे। 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलं, म्हणजे चवीनुसार तुम्ही मीठ कोणतंही वापरू शकता। काळं मीठ वापरू शकता किंवा जाडं मीठ वापरू शकता, आणि आपल्याकडे जर बारीक मीठ असेल तेही तुम्ही वापरू शकता। आपण आता जे हे बेसन पीठ घेतलं आहे ते आता आपण कालवून घेणार आहोत। पाण्यामध्ये मस्त असं बेसन पीठ कालवून घ्यायचं। ह्यामध्ये एक जण ताकाचाही वापर करतात, पण आपला झुणका जरासा 2 दिवस जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला पाण्याचाच वापर करावा लागणार आहे। पाणी आपण वापरून छान असं झुणक्याचं पीठ भिजवून घेणार आहोत। जास्तही पाण्याचा वापर नाही करायचा। थोडंसं ह्यामध्ये वरचा भाग भिजला आहे आणि थोडंसं खाली कोरडं पीठ आहे। अगदीही मी सगळं पीठ भिजवलेलं नाही आहे, कारण कसं होतं, पाणी जर जास्त झालं तर झुणका आपला अगदीच म्हणजे जे पिठलं आहे ते पातळ प्रमाणात होईल, म्हणून मी थोडंसं अगदी कमी पाण्यामध्ये भिजवलं होतं। त्यानंतर आपलं मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी वापरलं, कारण ठेच्याचं पाणीही त्यामध्ये महत्त्वाचं होतं। चला तर मग आता छान असं हटवून घेऊया। हटताना एकसारखं हटवून घ्यायचं, त्यामुळे त्यामध्ये जी गुठळी असते ती राहिली जाणार नाही। बघू शकता अशा प्रमाणात मी हटवून घेतलं आहे। आपण आता ह्याला छान अशी वाफ काढून घेऊया। वाफ एकदम दमदार यायला हवी, त्यामुळे आपलं पिठलं चवीला खूप छान लागणार आहे। बघू शकता एकदम दमदार अशी छान वाफ आली आहे। जी अशी भपकन वाफ येते ना, त्यामुळे आपला कोणताही पदार्थ असतो तो टिकण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे वाफ येणे पदार्थाला खूप गरजेचं आहे। मस्त अशी पिठल्याला वाफ आली आहे। आपण आता ह्याला भरपूर अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून गार्निश करणार आहोत। ओलं खोबरं तुम्ही आपण जेव्हा झुणका फोडणीला टाकतो तेव्हाही वापरलं तरीही चालू शकतं। मी नंतर वापरलं आहे। बघू शकता मस्त प्रमाणात आपला हटीव पिठलं तयार झालं आहे। जसं बाहेर मिळतं अगदी तशा प्रमाणात तयार झालं आहे। तर कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंटही करत जा।